जागतिक हृदय दिनानिमित्त मेडिकवर हॉस्पिटल पुणेतर्फे दिल की बात या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हृदयविकारांवर उपचार घेतलेल्या व शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांना एकत्र आणून त्यांच्या आयुष्याचा सकारात्मक प्रवास इतरांसमोर मांडण्याचा हा उपक्रम होता. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या रुग्णांनी आपल्या अनुभवाद्वारे भावनिक क्षण उजाळले. एक रुग्ण म्हणाले, माझ्या हृदयाच्या समस्या इतक्या गंभीर होत्या की दैनंदिन जीवन जगणे कठीण झाले होते. मेडिकवरमधील डॉक्टर्सनी योग्य वेळी उपचार केले नसते तर मी आज इथे नसतो. त्यांच्यामुळे मला नवीन जीवन मिळाले आहे. तर आणखी एका रुग्णाने सांगितले, शस्त्रक्रियेनंतर मी पुन्हा पूर्वीसारखा निरोगी वाटतो. इथल्या डॉक्टर्सनी दिलेला आत्मविश्वास आणि काळजी या माझ्यासाठी फार महत्त्वाच्या ठरल्या. GM पिल्ले आहे नाव. कधी आलता काय झालं? मी 9 सप्टेंबर जुलैला आलो होतो आणि मला थोडा त्रास होत होता, चक्कर वगैरे येत होती. पण त्यानंतर मी हॉस्पिटलमध्ये गेलो. त्या मॅडमने सांगितलं तू हे कर, ECG वगैरे काढून घे, हे बरं होईल. मग नंतर त्यांना काहीतरी त्याच्यामध्ये फरक पडला. मग ते सांगितलं तुला असं झालं, तुला हे ऑपरेशन करावं लागेल. मेडिकलचा आता किती फायदा, कसे स्टाफ डॉक्टर? नाही, स्टाफ वगैरे एकदम चांगले आहे आणि डॉक्टर पण चांगले आहेत आणि एकदम बेस्ट आहे, काय प्रॉब्लेमच नाही. तर त्यांनी सांगताना सांगितलं त्यांच्या घरी ऑलरेडी 2 ऑपरेशन झालेले आहेत तिकडे त्यांनी मेडिकवरमध्ये. तर आम्ही एक दुसरा XYZ हॉस्पिटलवरून मग इथं आलेलो आणि त्याच्यानंतर हार्डली म्हणजे विदिन 10-15 मिनिट्स दुसऱ्या दिवशी डिसिजन घेतला. लगेच डिसिजन करून टाकलं. त्यांचे 2 ब्लॉकेजेस होते, एक 99% होते, एक 80% होता. सर्व्हिस एकदम परफेक्ट. जे डॉक्टर शिंदेचे होते, प्रशांत शिंदे, ते एकदम फ्रेंड सारखे. म्हणजे त्यांचा नंबर आता पण माझ्याकडे, म्हणजे काही रात्री जरी झाली तरी कधी फोन करू शकतो. यावेळी उपस्थित तज्ज्ञ डॉक्टरांनी हृदयाचे आरोग्य टिकवण्यासाठी आवश्यक जीवनशैलीतील बदलांविषयी माहिती दिली. नियमित व्यायाम, संतुलित आहार, ताणतणावाचे व्यवस्थापन आणि धूम्रपानासारख्या सवयींपासून दूर राहणे हे हृदयविकार टाळण्यासाठी महत्त्वाचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. कार्यक्रमात डॉक्टर आशिष बाविस्कर, डॉक्टर सोनम शिंदे, डॉक्टर सूरज पाटील आणि डॉक्टर व्यास मौर्य यांनी हृदयरोग, त्यावरील आधुनिक उपचार पद्धती व शस्त्रक्रियांबद्दल मार्गदर्शन केले. त्यांनी हृदयविकार ओळखण्याचे सुरुवातीचे लक्षणे, त्वरित उपचाराचे महत्त्व आणि तंत्रज्ञानामुळे उपलब्ध झालेल्या आधुनिक उपाययोजनांविषयी सविस्तर माहिती दिली. तर आज 29 सप्टेंबर जगभरात वर्ल्ड हार्ट डे म्हणून साजरा केला जातो. वर्ल्ड हार्ट डेच्या निमित्तानं तुम्हाला हेच सांगायचं आहे की सर्वांनी 4 गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये नेहमीच फॉलो केल्या गेल्या पाहिजेत. त्या म्हणजे एक व्यवस्थित बॅलन्स्ड आहार ठेवणे, हेल्दी डाएट ज्याला आपण म्हणतो, की त्याच्यामध्ये मिठाचं प्रमाण कमी असावं, गोड कमी असावं, मैदा आणि मैद्याचे पदार्थ कमी असावं, बाहेरच्या पदार्थांचं सेवन कमीत कमी असावं. त्याचप्रमाणे रेग्युलरपणे व्यायाम करत राहणे, ज्यामध्ये अर्धा ते पाऊण तास रोज तुम्ही रनिंग, जॉगिंग, सायकलिंग, स्विमिंग अशा प्रकारचं कुठल्याही प्रकारचा मॉडरेट इंटेन्सिटीचा व्यायाम करताय. आणि झोप आणि स्वतःच्या म्हणजे दिनचर्येमध्ये व्यवस्थित बदल आणणे, की जे वेळेवरती जेवण करणे, वेळेवरती झोप घेणे, हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. चेकअप कधी करावे, पेशंटनी पण तेव्हाच करावे? जस्ट नॉर्मल एखाद्या नॉर्मल व्यक्तीने वयाच्या 30 ते 35 वर्षानंतर दर 3 ते 6 महिन्याला ॲटलिस्ट ब्लड प्रेशर चेक करत राहणं रेग्युलरली गरजेचं आहे. आणि रक्ताच्या तपासण्यांमध्ये लिपिड प्रोफाईल, त्याचप्रमाणे HbA1c जो शुगरसाठी रिपोर्ट केला जातो, ह्या 2 रिपोर्ट तरी किमान 6 महिन्याला करणं गरजेचंच आहे. जर तुमचे रिपोर्ट्स अगदीच नॉर्मल असतील तर तुम्ही ते वार्षिकही करू शकतात. परंतु त्यामध्ये जर थोडा सुद्धा बदल असेल, थोडंसुद्धा जर पॅरामीटर्स वाढलेले असतील तर मात्र दर 6 महिन्याला ते रेग्युलरली चेक करणं गरजेचं आहे. I am Dr. Sonam Shinde, consultant interventional cardiologist at Medicover Hospital, Pune. The theme for World Heart Day 2025 is Don't Miss a Beat. The meaning of this is don't neglect the symptoms of cardiac diseases. Example, chest pain, breathlessness, uneasiness in the chest while walking, while doing heavy exertion. Don't miss these warning signals. Get them checked at the earliest by visiting your nearby cardiologist and get treated accordingly to prevent future cardiac events. Thank you. त्या वर्ल्ड हार्ट डे सेलिब्रेशनचा म्हणजे बेसिकली प्रिव्हेन्शन असतं. प्रिव्हेन्शन कसं करायला पाहिजे हार्टासाठी, पण त्यावर हॉस्पिटल पण आहे. त्या हार्टला कसं ठीक करायचं त्यासाठी पण आपल्याला सगळी सुविधा आहे. जसे कार्डियक डिपार्टमेंट आहे,
आणि CVTS डिपार्टमेंट हे दोघे प्रवडले. लोकांना माहिती आहे अँजिओप्लास्टी, फक्त लोकांना थोडं अँजिओप्लास्टी माहिती आहे, पण आम्ही स्ट्रक्चर्समध्ये पण इन्वॉल्ड आहे. कार्डिओलॉजीमध्ये जे मिनिमल इन्व्हिजिव्ह असतात ते पण इन्वॉल्ड आहे, आणि नॉन इन्व्हिजिव्ह कार्डिओलॉजी डिपार्टमेंट, दॅट इज वन मोर इम्पॉर्टंट थिंग. तर हे स्ट्रक्चर आणि मेडिकल PCMCमध्ये हे सगळं सुविधा आहे आमच्याकडे. तर हेच मला बोलायचं आहे की प्लीज मेडिकलला आहे. थँक्यू. जसं सगळ्यांनाच माहिती आहे की बायपास सर्जरी सांगितली की हृदयाचं पूर्ण छाती उघडून ऑपरेशन करावं लागतं आणि प्रत्येक पेशंट हा त्या गोष्टीला घाबरतोच. ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आपण तेच ऑपरेशन, बायपासचं जे ऑपरेशन आहे, वॉल रिप्लेसमेंट ऑपरेशन, हे आपण पूर्णपणे छोट्याशा 2 इंचाच्या जखमेतनं दुर्बिणीने पूर्णपणे करू शकतो. आणि ते ऑपरेशन प्रिन्सिपल वाईज सेम असतं, फक्त अप्रोच जो आहे ऑपरेशनचा तो वेगळा आहे आणि तो दुर्बिणीने केल्यामुळे पेशंटच्या रिकव्हरीसाठी ते खूप लाभदायक असतं. तसंच आता नवीन ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीमध्ये टावी हा सुद्धा एक पार्ट येतो. टावी याच्यामध्ये आपण जो वॉलचा रिप्लेसमेंट आहे, ऑप्टिक वॉल रिप्लेसमेंट, ती ऑपरेशन न करता एखाद्या अँजिओप्लास्टीसारखं फिमोरल आर्टरीमधून कॅथेटर गायडेड पूर्णपणे तो जो वॉल आहे तो रिप्लेस करतो. अशा नवीन ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीमुळे पेशंट्सलाच त्याचे बेनिफिट होत आहेत आणि मेडिकल हॉस्पिटलमध्ये या सगळ्या सुविधा उपलब्ध आहेत. माझं हे आव्हान आहे की त्या पेशंट्सला त्याची गरज आहे, त्यांनी त्याचा उपयोग घ्यावा आणि काही शंका असतील तर त्यांनी नक्कीच येऊन इकडे त्या शंका क्लिअर करून त्या योग्य ती ट्रीटमेंट त्यांनी आत्मसात